टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अमित शाह यांनी पुण्यामध्ये शिवसेनेबद्दल जे विधान केलेलं आहे आणि विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबद्दल जे विधान केलेलं आहे ते सध्या चर्चेमध्ये। विनायक राऊत आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीने अमित शाह टीका टिप्पणी करतायत, एक प्रकारचा टोला म्हणावा, टोला नाही तर अमित शाह यांच्या मनामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ठाकरे घराणं आणि मराठी माणूस यांच्याबद्दल जो द्वेष आहे, हा द्वेष वारंवार त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो। केवळ आणि केवळ मराठी माणसाला संपवायचं आणि मुंबई गुजरातला जोडायची ही या गद्दारांच्या साथीने अमित शहाने आखलेली कपटनीती त्यांच्या सुदैवाने यशस्वी झाली। परंतु नक्कीच मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला चांगलं माहिती आहे की मुंबई वाचवायची असेल, महाराष्ट्र वाचवायचं असेल तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांशिवाय दुसरा पर्यायच नाही। आणि तीच खल आज जर तुम्ही उद्धवजी ठाकरेंना संपवलं असं जर म्हणत असाल, अमित शाह जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपवले असं म्हणत असाल, तर प्रत्येक भाषणाच्या वेळेला तुम्हाला उद्धवजींचा विषय का घ्यावा लागतो, त्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का होत नाही, त्याचं उत्तर द्या की। नीलम गोरे ज्या पद्धतीने टीका करतायत की प्रत्येक पदासाठी 2 मर्सिडीज बेंज मागितल्या जायच्या, अशा पद्धतीची टीका टिप्पणी। त्यासोबतच आरटीपीसीआर करूनही 2दा-3दा आरटीपीसीआर करूनही भेट दिली जात नव्हती। नीलम गोरेंनी शिवसेनेमध्ये येऊन म्हणजे आयत्या बिळात बसून त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळवली। किती वेळेला? 3 ते 4 टर्म नीलम गोरे एकमेव शिवसेनेच्या महिला जुन्या जाणत्या महिलांना डावलून विधान परिषदेच्या आमदार झाल्या। त्यानंतर उपसभापती झाल्या। नीलम गोरे, माझं आव्हान आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज गाड्या दिल्यात। केवळ आणि केवळ बेशरमपणाचे आरोप करायचं की लाचारी पत्करायची आणि कोणाला तरी सुखावण्यासाठी उद्धवजींचं नाव बदनाम करायचं, ही घाणेरडी वृत्ती या अशा राजकारण्यांकडे आहे, त्यांचा मी धिक्कार करतो। असं पण म्हणाले की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला त्यावेळी आम्हाला आनंद झाला, पण नंतर मग आम्हाला भेटू दिलं जात नव्हतं। आरटीपीसीआर करूनही, विचारपूस करूनही भेटी नाकारल्या जात होत्या। ह्यात किती तथ्य आहे? हे फालतू ही बकवासगिरी आहे। ही आत्ता खाल्ल्या ताटात घाण करणारी ही जी अवलाद आहे ना नीलम गोरेंसारखी, ही अशी निखालस खोटे आरोप करते आणि त्यांची आम्हाला आता फिकीर नाहीये। नक्कीच मुंबईत मराठी शाळांचा जो टक्का आहे तो घटत चाललेला आहे। जवळपास 100 मराठी शाळा ज्या आहेत त्या कमी होत चाललेल्या आहेत। शिवसेना नेहमीच मराठीचा मुद्दा पुढे घेऊन चालत आलेली आहे, त्यामुळे हा मुद्दा किती महत्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? महत्वाचा तर आहेच। केवळ आणि केवळ मुंबई महानगरपालिकेच्याच मराठी शाळा बंद होत आहेत असं नाही आहे, तर खाजगी, अनुदानित, विना अनुदानित ह्या सुद्धा मराठी भाषेच्या मराठी शाळा ज्या आहेत ह्या सातत्याने बंद पडत चाललेल्या आहेत आणि ज्या चालू आहेत त्यांच्या तुकड्या कमी झालेल्या आहेत। पटसंख्या 200-300 वर आलेली जी 2-3 हजार होती, त्यामुळे खूप गंभीर बाब आहे। मुंबईतील मराठी माणूस टिकवण्याची आवश्यकता आहे, परंतु दुर्दैवाने अदानी सारख्यांची तळी उचलण्याचं काम ज्या भाजपाने घेतलेलं आहे आणि मिंदेनी त्याला जे समर्थन केलेलं आहे, त्या अदानींच्या या आक्रमणापासून मुंबई वाचली तर मुंबईतील मराठी माणूस वाचेल, तर मुंबईतील मराठी शाळा वाचतील। नितेश राणे यांचं वक्तव्य किती गांभीर्याने घेता तुम्ही? कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांना यापुढे निधी मिळणार नाही असं ते म्हणतायत आणि त्यासोबतच आपल्या पक्षामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना घ्या, त्यांच्या गळ्यामध्ये पट्टी टाका, गाडीत बसवा, असं सुद्धा विधान आहे। कसं याला उत्तर देणार? खरं म्हणजे नितेश राणेंना मंत्रिपदाची खूप मस्ती आलेली आहे, खूप मस्ती आलेली आहे। या नितेश राणेंनी या मंत्रिपदाची शपथ घेताना जी शपथ घेतली त्याचं एकदा तरी आठवण ठेवा, त्याचं स्मरण करा आणि मग तुम्ही पक्षपातीपणाने वागणार नाही असं शपथ घेत असताना तुम्ही शपथ घेतली आणि इकडे शपथ घेऊन झाल्यानंतर तुम्ही उभाटाच्या ग्रामपंचायतीला निधी देणार नाही अशी जी घमेंडखोर वृत्तीने तुम्ही बोलताय, तुमची घमेंड लवकरच उतरवण्यासाठी आम्ही सिंधुदुर्गवासीय, कोकणवासीय सज्ज झालेलो आहोत। नक्कीच परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर भाजपच्या आमदार आहेत आणि त्या म्हणतायत की महायुतीच्या आमदारांसोबत समन्वय साधताना कुठेतरी त्रासाला सामोरं जावं लागतं आणि संघर्ष करावा लागतो। या विधानाला नेमकं तुम्ही कसं पाहता? खरं आहे ते
कारण आज जरी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत असले तर त्यांच्या आजूबाजूला बसलेले अहिमई रावण जे आहेत आणि त्यांची ही आहे पिल्लावळ आहे, ही किती त्रासदायक ठरते. केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे तर जनतेला सुद्धा किती त्रासदायक ठरते हे मागच्या काही घटनांवरून दिसून आलेलं आहे. नक्कीच. ठाण्यामध्ये नेमकं काय चाललं हा महत्वाचा प्रश्न आहे. संजीव नाईक म्हणतात की ठाण्यामध्ये भाजप यायला पाहिजे, भाजप महानगरपालिकेत बसलं पाहिजे. आणि ठाण्यामध्ये आपण पाहिलं की गणेश नाईक हे जनता दरबार घेत आहेत. आता सरनाईक, प्रताप सरनाईक हे पालघरमध्ये जनता दरबार घेणार आहेत. कुठेतरी अटीतटीचा सामना सुरू असं म्हणा. नाही, अटीतटीचा सामना मुळीच नाही. ते एकमेकाच्या तंगड्या, एकमेकाच्या उरावर बसवण्याचा हा प्रकार चाललेला आहे. आणि हे असं यादवी युद्ध येत्या काही महिन्यातच संपेल असं मला वाटतं. नक्कीच. ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण सुरू आहे याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता आणि याला शय देण्याचं काही रणनीती आखली जाते का, किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची काही तयारी होते का? बघा, सध्याच्या राजकारणाने महाराष्ट्र विकलांग करून सोडलेलं आहे. महाराष्ट्र आर्थिक दुर्बल करण्याचं काम सध्याच्या सरकारने झालेलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातील ठेकेदारांनी काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे. कारण मागच्या 3 वर्षापासून त्यांनी केलेल्या कामाचा एक छदाम सुद्धा त्यांना मिळालेला नाही. एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीमध्ये पक्ष वाढवण्यासाठी जे येतील त्यांना घ्यायचे आणि करोडो रुपयाच्या निधीची पत्र द्यायची आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी कामं केली त्यांना आता भिकेकंगाल व्हावं लागलेलं आहे. इतर ह्या लाडक्या बहीण योजनेतून या येत्या काही महिन्यामध्ये सुमारे 60 लाख एवढ्या भगिनी अपात्र ठरवतील आणि मग काही दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाचा जर निर्णय आला तर लाडक्या बहिणीसारखी फुकटची योजना हे कायमस्वरूपी बंद होईल. आज सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला पगार राहिलेला नाहीये, इतर विकासात्मक कामांना निधी राहिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र आर्थिक कमकुवत करण्याचं काम, विकलांग करण्याचं काम सध्या झालेलं आहे सध्याच्या राजकारत्यांकडून. एक शेवटचा प्रश्न आहे. पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. रायगडचा असू द्या, नाशिकचा असू द्या. गिरीश महाजन यांचं असं म्हणणं आहे की महायुतीच्या नेत्यांची अमित शहांशी कदाचित चर्चा झाली असावी या संदर्भातलं. तुम्ही कसं पाहता याकडे? खरं म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपलाच हवंय, कारण येणारा कुंभमेळा आणि त्यानुसार असलेली हजारो करोड रुपयाची तरतूद त्यांच्यावर त्यांचा डोळा असेल. तिकडे तटकरेंनी रायगडला आपलं साम्राज्यात निर्माण केलेलं आहे, त्यामुळे तिथे त्यांचं पालकमंत्रीपद हवं आहे. त्यामुळे आज एवढ्या कमी म्हणजे कालावधीमध्ये जर एवढे एकमेकाशी भांडत असतील तर पुढचे किती महिने हे टिकणार आहे सरकार युतीचं? आणि भारतीय जनता पक्षाला ह्या दोन्ही त्रास देणाऱ्या सहकाऱ्यांना फार दिवस टिकवायचं आहे असं मला वाटत नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की मोठी टीका केलेली आहे नीलम गोरे यांच्यावरती राऊत साहेबांनी, आणि ज्या पद्धतीनं आता सगळं राजकारण सुरू आहे यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. नेमकं काय घडेल पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.